धनत्रयोदशीला आपण सगळे सोनं विकत घेतो, पण या दिवसाचं खरं धन म्हणजे आरोग्य आहे. विष्णू पुराणानुसार जेव्हा समुद्र मंथन सुरू होतं तेव्हा देव आणि दानव अमृत मिळवण्यासाठी एकत्र प्रयत्न करत होते. त्या महासागरातून अनेक रत्न बाहेर आली आणि त्या क्षणी सुवर्णकांती असलेले भगवान धन्वंतरी प्रकट झाले, हातात अमृताने भरलेला कलश घेऊन. आणि त्यानंतर तेच झाले देवतांचे वैद्य, आरोग्य आणि दीर्घायुष्याचे प्रतीक. म्हणूनच या दिवसाला धनत्रयोदशी असे म्हणतात, म्हणजे धन्वंतरी त्रयोदशी, आरोग्याचा आणि समृद्धीचा शुभारंभ. तेव्हापासून लोक या दिवशी सोनं, चांदी, भांडी व औषधं घेतात, कारण मान्यता आहे की या दिवशी घेतलेले प्रत्येक वस्त्र, प्रत्येक धान्य आरोग्य आणि संपत्ती वाढवतं. त्याबरोबरच त्या रात्री दुसरी परंपरा जन्माला आली, ती म्हणजे यमदीपदानाची. एका भक्तिमान स्त्रीने आपल्या पतीचं आयुष्य वाचवण्यासाठी यमराजासाठी घराच्या दाराशी दीप लावले, सोनं ठेवले आणि प्रार्थना केली. यमराज तिच्या भक्तीने प्रभावित झाले आणि तिचा नवरा वाचला. तेव्हापासून लोक या दिवशी दीप लावतात, मृत्यू आणि संकटापासून संरक्षणासाठी. धनत्रयोदशी म्हणजे फक्त सोने खरेदी नाही, ती आहे आरोग्य, आयुष्य आणि प्रकाशाचा उत्सव.